हॅलो गाईज, वेलकम बॅक टू एस एन ब्लॉग. परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं का तुम्ही बघू शकता इथे मागे आपण गणपतीसाठी कोकणात निघालेलो आहे. तर कोकणात काय काय होते गणपती निमित्ताने आपला खास ब्लॉग असणार आहे. तर काय काय होते काय नाही होते तुम्हाला नक्की दाखवतो. आणि आता आपण किती वाजले तरी 5 वाजले. आता आपण निघू संध्याकाळवर पोहोचून आहोत. तो दिवसाबरोबर जे जे काय होतंय काय काय नाही होतंय सगळं तुम्हाला दाखवतो. बघत राहा पुढे. आणि आपली गावी निघाली गाडी. ओके सो गाईस, आता प्रवास सुरू झालेला आहे. किती वाजले 5:43 झालेले आहेत. तो खूप छान वाटतं. आता पाऊस आहे बाहेर पडतो, अधूनमधून पडतो आणि बंद होतोय. थंडगार वातावरण आहे. आणि हे यांना बघितलं असेल तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये, अजूनही मागे माणसं आहेत सगळे बसले. आता अंधारामुळे दिसत नाही आहे, मला दाखवेन मी. ओके, काय पटकन असं उजेड येऊन जातो ना. इथे लावतो 1 मिनटं लाईट. हां, हे बघा. सो काय की गव्हर्नमेंटने ना STचं हे ठेवलेलं आहे. ST सोडलं आहेत आणि बिल्डिंगच्या खाली आहे ना ST आहेत लागलेला. भरपूर ST लागलेले आहेत. आता ते सुटेपर्यंत आय थिंक 7-8 वाजतील वाटतं, संध्याकाळ होईल. भरपूर काही गाड्या लागलेल्या आहेत. मागच्या वेळेस पण लागल्या होत्या, आज पण यावेळेस पण लागलेल्या आहेत. दरवर्षी ठेवतात. पाऊस पण सुरू झालेला आहे मस्त पुढे. सो आता दिवसभर असं सुरू असणार आहे. बघू, मी तुम्हाला मागच्यांना दाखवतो. मागची लाईट चालू करा जरा. ते बघा, हाय करा. हे बघ, घेतला तुला. हे बघ, बोलू नको नाही घेतला म्हणून. तो हाय हॅलो करू शकत नाही, तो ड्राईव्ह करतोय. मस्त वाटतं. आता संध्याकाळपर्यंत आपण पोहोचू. तर ट्रॅफिक कुठे लागणार नाही खरं, पण बघूया. आता जसा जसा प्रवास पुढे जाईल तसं तुम्हाला दाखवतो. ओके, चलो. गाडी अशी आज भागवला ना, विचार नको. 8:30ला काहीतरी घरी पोहोचणार ते. 8ला पोहोच आणि गाडी बनवल्यामध्ये ते टेस्ट केली आपल्यासोबत आहे. हो, हे काय बांधलेलं आहे वरती. बरोबर टायमात निघले सगळेजण, सगळ्यांना माहिती आहे ना. गाईज, मी तुम्हाला रोड दाखवतो. रोड बघा कसा आहे तो, मस्त एकदम. हे बघा रोड, मुंबई पुणे एक्सप्रेस वे. हे वायपर चालू आहे, जरा समजून घ्या. पाऊस पडतोय हळूहळू. वरती वरती ढग बघा तुम्ही, काय वातावरण झालं मस्त. गाईस, मी तुम्हाला आता बोगदा दाखवतोय बघा, मस्त. आता येईल, थोडंच राहिलंय बघा. थांबा, आता थोडंच राहिलंय बोगदा यायला. समोर बघताय तुम्ही असं. कशेरीचा घाट तो आपला गेला ना, मजा आहे बघा. आपण एंटर केलंय बोगद्यामध्ये, मस्त. किती मोठा आहे बोगदा. थोडासा जास्त नाही. रस्ते दाखवतो मला मस्त. साईडून कुठल्या रोडला आपण आलो आता? खोपोली रोडला आपण लागलेलो आता. तर तुम्हाला रोड बघा मस्त पावसाळ्यामध्ये. हे बघा रोड वरती मस्त काय पांढऱ्या शुभ्र ढग आहेत आणि सोबत काळे पण ढग आहेत. असले रोड आहेत मस्त.
मध्ये मध्ये खड्डे आहेत, पावसामुळे असतातच ते. बघा तुम्ही एक जरा वायपर आहे ना ते वर खाली होते, जरा पाऊस पडतो ना मध्ये मध्ये बारीक बारीक, ते काच पुसण्यासाठी. काय रोड आहे मस्त पण आहे, आजूबाजूला झाडं, हिरवगार झाडं आणि मधून मस्त रोड केलेला आहे. इथे हे असं आहे ना, शूट घ्यावं तेवढं कमीच आहे. काय रोड आहे बघा ना, मस्त साया, जे जंगलच आहे. रात्री जनावर बाहेर पडत असतील. घाट वळणं एकच नंबर. गाईस बघितलं आहे बघा, गुरं बघा मध्ये मध्ये लागतात ते. तर काय इश्यू नाही, ती लोक चरायचं काम करतील, आता आपण पण काय करू शकत नाही. पण तुम्ही बघा पावसामध्ये वातावरण बघा बाई, मस्त हिरवगार वातावरण आहे. एवढं सुंदर वातावरण आहे, या वातावरणात चालायला कोण जाईल ना किंवा धावायला ना, काय मस्त वाटेल. एक गणपती दिवस असेच आहेत, सगळे चाकरमाने झुंड सगळे निघाले ते बघा. इथे पुढे काय मागे पण बरेच जण आहेत गाडी, पण तिथं मागे गेल्या पण. किती भारी वाटतंय. ओके सगळे, आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत. जरा फ्रेश होऊया म्हटलं. तावडा सकाळी नाश्ता केला होता, लाईट नाश्ता केला होता एकदम, बिस्किट आणि चहा करून निघालो होतो. आत्ता मेन ब्रेकफास्ट करतो. आता बरोबर येईल, आता बरोबर येईल. ते तुम्ही वॉकिंग ठेवला, चहा पिऊया आणि ताजे तवाने होऊन निघूया परत प्रवासाला सुरू करू. लवकर निघाल्यामुळे ना लवकर पोचायला होईल. सो बघत जा पुढे काय काय होतं ते दाखवतो. ओके काय बघू शकता इथे कसं हिरवगार डोंगर मस्त आहे आणि त्यात घरं आहेत त्यांचे. ती लगेच लोक की यांची इथे अशी घरं आहेत, मध्ये घरं पण आहेत, हॉटेल पण आहेत, मस्त. वाव दादा कशेरीचा बोगदा आहे. गाईस आता एक कशेरीचा बोगदा मोठा आहे, तो तुम्हाला मी दाखवतोय. हा तिसरा बोगदा आहे वाटतं आपला, दाखवतो. ऑलमोस्ट जवळ आता येतो. आता तिसरा बोगदा, हा 2 बोगदे दाखवले ना मी, आता तिसरा बोगदा हा मोठावाला. दोन कधी गेले. आता हा मोठा बोगदा आहे त्या 2 बोगद्यांपेक्षा. पण मी जेवढं शूट करतील तेवढं शूट करीन, ते पूर्ण नाही शूट करू शकत कारण आपल्याला भरपूर शूट करायचं आहे पुढे अजून. हे बघा तोपर्यंत तुम्ही साईडचं हे बघा, हे बघा ते 2 हे बघा ते बोगदा आहे, कशेरीचा बोगदा, कशेडीचा बोगदा. ओके पोलीस पण आहेत. ही जळली बस इथे, बस जळले. इथेच आहे ना ते गोवाला, कसं काय चालणार रे. पण ऑलमोस्ट गणपती, उद्या गणपती आज गेलो कोलारला ना, येते मागे आपण नशाला समजा त्याच्या अगोदर पूर्ण बस जळाली होती, एसी बस. वारली पेंटिंगचे मस्त केलेलं आहे बोगद्याच्या एंट्रन्स. सगळं जळालं सुरू झालं ते कसं, ते एसी बसचे ते हे असतात ना, कॉम्प्रेसर असतात ना, ते जळाले. गाईस प्रचंड मोठा बोगदा आहे. मी जेवढा शूट करतील तेवढं शूट करेन. ओके तुम्ही बघा, जोरून पाणी पडते खाली, टंकटा असा टडतड असा आवाज येतो तो, त्याला इग्नोर करा.
इकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. वॉटरफॉल आहे समोर, जवळ आहे जवळ आहे बघा, एकदम मस्त आहे बघा. मस्त वाहतं कुठे ते वॉटर हा, आता कशी आहे बघा. पाणी भरपूर यायला पाहिजे हे बघा भिंतीवरती मस्त हे बीच असं रेखाटलेलं आहे, कोकण किनारा. आहे का? इथे जरा चिपळूण मध्ये आम्हाला ट्रॅफिक भेटलेलं आहे, काय कोणा सौ चिपळूण परशुराम. चिपळूण परशुराम घाट. बोलत आहे की हे बघा एडिट करेल नंतर. हे बघा, हे भिंती मस्त हे केलेलं आहे. पप्पूचे व्हिडिओ येत नाही आता. येते ना, हो तू कुठे बघत नाही तो आधी. ते खूप मोठे असतात त्याचे. त्याच्यामुळे ट्रॉफिक झालंय काय. हे आता एवढा का मेहनत ठेवायचं गरज होती. ताजमहलला डाग आहे ना, हा ताजमहलला होल आहे ना, हो त्याने रस्त्याला होल ठेवलाय. हो डबल इथून guys बघा, केलास तू. हा जरा बोलतोय ना. हे बघा तुम्ही इथून बघू शकता, मस्त असं हे दिसतंय सिटी, गाव चिपळूण, पूर्ण चिपळूण सिटी. चिपळूण सिटी दिसते. आता तेवढं दिसत नाही, जेवढं दिसतंय तेवढं दाखवतोय. हे बघा मस्त, बघूनच किती भारी वाटतंय हे. धबधबा दाखव. केसोना त्या बघा, हा धबधबा तुम्हाला दाखवतोय मी. हा बघा झूम केलाय मी, भाजी ते पडलं नाही हो. कसा वाटतो लाल पण. एक झेल जो ख्रिश्चन धर्मात गेलो. हा का? असो ख्रिश्चन धर्मात हे का गटाकडेच लहान लग्न झाली पोरांची. दोघांचे लग्न, दोघांकडून पोरा. आपण तू एक लेफ्ट साईडला बघ धबधबा तिकडे त्याला एका कोणतरी बोलवायचं मस्तीला. हो येतील. ओके गाईस, तर आता आम्ही ॲक्च्युली जेव्हा थांबणार होतो संगमेश्वरमध्ये गणेश कृपा हॉटेल. आमचं हे फिक्स ठरलेलं हॉटेल असतं. तर ॲक्च्युली काय तिकडे जस्ट नाश्ता होऊन गेले लोक होती आणि साफसफाई चालू होती, त्यामुळे बरेच जण वेटिंगला होते आणि बरेच जण रिटर्नही गेले. त्यामुळे आम्ही रिटर्न निघालो. फक्त हे हॉटेल नाही आहे, तिकडे त्यांचं दुकान पण आहे मोदकांचं. आहे बघा इथे दिसतंय तुम्हाला, मोदक खूप मस्त सुंदर भेटतात. लक्षात ठेवा, हे बघा हॉटेल गणेश कृपा म्हणून आहे संगमेश्वरमध्ये. नक्की इथे विजिट करा यांच्या हॉटेलला. सुंदर मोदक भेटतात, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, खोबऱ्याचे असतात मोदक. तो कधी तुम्ही आलात कोकणात जाताना तुम्हाला रोड लागेल तर इथे नक्की जेवण पण मस्त असतं, घरगुती वगैरे थाळी वगैरे मस्त सजवून वगैरे तुम्हाला देतात, खूप मस्त असतं. सो कधीतरी विजिट करा इथे. आता आम्ही दुसरीकडे जातोय जेवायला, हातखांब्याला तिथे जातोय जेवायला. ओके, सो चलो लेट्स गो. हे गाडी हलते जरा, खड्डे जरा खाली, ते इग्नोर करा. ओके सो गाईस, आता आमचं जेवण झालेलं आहे. तुम्हाला हॉटेल दाखवतो आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जेवलो. हे बघा, पूर्ण हॉटेलचं नावच देत नाही. हॉटेल सिद्धाई, घरगुती व चुलीवरचे जेवण. गाईस एक सांगायला गेलं तर चुलीवरचे जेवण खूप मस्त असतं. गावाला येऊन चुलीवरचं जेवण म्हणजे खूप भाग्य असतं आपलं. चुलीवरचं शुद्ध जेवण खूप मस्त होतं. सो आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो आहे. आता बहुधा 5-6 वाजेपर्यंत पोहोचू. ओके, सो निघूया आता. मी ड्राईव्ह करणार आहे, तुम्हाला दाखवतो थोडं. चलो निघूया आता. ओके सो गाईस, फायनली आपण कणकवलीमध्ये पोहोचलेलो आहोत. मागे तुम्हाला ब्रिज बघू शकता. आपण कणकवलीमध्ये पोहोचलेलो आहोत फायनली. आता आपण जरा शॉपिंग करूया आणि नंतर मग आपण घरी जाणार आहोत थोडंफार सामान घेऊन. सो आपण सामान घेऊया, भाजीपाला घ्यायचं थोडंसं. इथे जरा आम्ही या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये आम्ही जरा 2-3 वस्तू घेत होतो, तर तिथे आम्हाला वेळ लागला. हे झालं
आता आमच्यासोबत तो का दिसतो ना ते जर्सी घातलेला मुलगा तो जो माझा भाऊ आहे तो त्याचाच बड्डे तो आपण हे बघा केक पण आणलेला आहे बघा केक पण आणलेला आहे तो आपण त्याचा बड्डे सेलिब्रेशन करूया पाहिजे कारण नंतर केक पेटवून घेऊ. गाईस आम्ही आता बड्डे सेलिब्रेशन करतो गाडीमध्येच. हे बघा हात स्वेच झाला का? हे बघा हे केक आहे आणि हा बड्डे बॉय. हां थांबा इकडे ना हा इकडे बघा केक साला दिसत नाही इकडे काय केक पुढे जरा पुढे घे केक जरा पुढे घे जरा पुढे घे केक तो मस्त बाहेर बोनेटवर घेतला नसेल का आपला अजून घे पोळे खाली. आता बरं आहे आता त्याला कापायला घ्यायचं. हॅपी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सुहाजादा हॅपी बर्थडे टू यू. पहिल्यांदा असं गाडीत बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे घाई गडबडीत. सुरेश त्याला बरं शेष हां आता इकडे दिसत नाही इकडे बघ बरं तुला बघ त्या चार करून दे इकडे बघा दोघांनी इथे बघ तो काढतोय तो काढतोय माझ्या हातात जरासं दे मी जास्त नको दे तू खाशील तेवढंच दे. गाईस सगळं सामान घेऊन झालेलं आहे हे बघा आणि हे बघा मागे असं दाखवतोय का काय होतं काय नाही दाखवायला काय कोण काय बोलणार आहे. हां तर मी काय बोलतो सगळं घेऊन झालेलं आहे. एक प्रॉब्लेम होणार आहे आतमध्ये नेटवर्क अजिबात नाही. जिओ आयडिया जे कुठलं सिम आहे अजिबात नेटवर्क नाही फक्त BSNL सोडून. आणि एक प्रॉब्लेम एक झालेला आहे आज लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन आहे 7 वाजता पण मी बघू कुठून काय सेव होणार शकत नाही. आता कणकवलीत होतं तोपर्यंत नेट होतं आता अजिबात नेट भेटणार नाही. 5G 4G 3G काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. काय करावं काय समजत नाही. बघू आता कसं बसं बघायला भेटलं तर कोणाचं नेट घेऊन तर ठीक आहे. काहीच आता आपण वाडीत शिरलो आहे की मेन गेट आलेलं आहे. हे वाट जरा हे आहे खडगं आहेत. आता घरी आपण पोहोचणार आहोत. ते विसर्जनासाठी आहे ना डबका बनवायला लागणार आहे पाणी सिंचन करावं लागणार आहे ते करा सगळे जातील ना आता. यंदा का तुम्ही आलेले आहात आता काय ते करा. नाही म्हणजे आपण नाही चल पोरं गावाडते का त्यांच्यावर जायचं आपण त्यांच्यावर जायचं उभं राहायचं फक्त दाखवतात ती लोक. पुढच्या वर्षी पूजेसाठी मकरासाठी अगोदर बुकिंग केलंय. कोणाला मला कुठे आमची सार्वजनिक पूजा असते सामेला कुठे असते इथे असते ना ते आता रायची बोलतो ना तुला रायची सहा मेला पण तुम्ही आहात का नाही आता त्याला अगोदर सांगून ठेवतात 6 मेला आता फक्त आता कधी ते यावर्षी झाला होता आता ते तुम्ही नाही वर्षी नाही आम्ही पूजे नाही माझ्या लग्ना दिवशी ना लग्नाच्या वर्षी ना ते असं ग्रीनरी आहे इथे बघू शकता तुम्ही इथे. डेंजरच आहे. हे बघा मस्त रोड आहे असा. रात्री चालत येतात तर रात्री इथे काही नाही भीती नसते तर जंगल रान भरपूर आहे. हिरवगार आहे पावसाच्या वेळेस आणि वाट छोटी आहे. टेंबेवाडी इथं गणपती विसर्जन हे काय पाणी जमवावं लागणार आहे जाऊ एवढंच आहे एवढीच याच्यात बुडाता हा मग पर्याय काहीच नाही ना आता तर तिथं सिमेंटच्या. ओके सो गाईस आत्ता आपण पोचलेलो घरी. जरा पसारा खूप आहे फ्रेश पण व्हायचं आहे. तुम्ही माझा अवतार बघा काय झाला आहे तो ऑइली त्या चेहरा आलेला आहे. सगळे आता फ्रेश होत आहेत. सो आणि मेन म्हणजे मी तुम्हाला घर पण दाखवणार आहे पण आता नाही पुढच्या ब्लॉगमध्ये कारण हा ब्लॉग आज इथेच मी एंड करतो आहे. आज भरपूर काय दाखवलं मी तुम्हाला आणि म्हणजे अजूनही बरंच काय दाखवायचं आहे ते तुम्ही वाट बघा पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके आणि आपण भरपूर काय दाखवणार आहोत भरपूर काय मजा करणार आहोत. गणपतीची तयारी मी दाखवणार आहे. गणपती आगमन आरत्या भजन सगळं दाखवणार आहे. जरा वेट करा सगळं काय दाखवेन. ओके सो आज जरा थोडंसं जमलेलं आहे जास्त नाही कारण बसूनच आलो पावसाचा आनंद घेत आलेलो आहोत. सो आता आपण ब्लॉग इथेच एंड करतो आहोत. सो वाट बघा दुसऱ्या ब्लॉगची.
सगळी तयारी दाखवायची. ओके. आणि येवा कोकण फ्लो तसा. ओके. सो बाय बाय.